येऊन गेले की नाही म्हणजे तुला पूर्णपणे बरं वाटेल. त्याने दिलेली सगळी औषधं घेतलीस ना? त्या ताईने दिली आणि थंड पाण्याच्या घड्या पण ठेवल्या कपाळावर. व्हेरी गुड. आता आराम कर. झोपून झोप शांत. चल. अहो जेवायला वाढलंय. हो पण आम्ही जरा झोपा. जेवण थंड होतंय. मी आहे इथे. बेटा जेवून घेतो. हा तू आराम कर. शालिनी तुम्ही लगेच डॉक्टरना बोलावलं. थँक्यू व्हेरी मच. आता खूप बरं वाटतंय तिला. बरं वाटायलाच हवं. बरं वाटलं की लगेच हॉस्टेलला पाठवा. शालिनी तुम्ही करता काहीतरी वेगळं, बोलता काहीतरी वेगळं. मी माझं कर्तव्य केलं याचा अर्थ मी विरघळले, मी तिला ऍक्सेप्ट केलं असं होत नाही. आम्ही जेवून घेतो. काय हो? कसला एवढा विचार करताय? मेघना, तू म्हणाली होतीस की पैशाचं काहीतरी करते मी. त्याचं काय झालंय? तुम्ही काळजी करू नका. मी पैशाची व्यवस्था केली. कुठून? ते तुम्हाला काय करायचंय? मी एकदा म्हटलं ना की मी पैशाची व्यवस्था केलेली आहे. तुम्ही अरुणरावांना सांगा की काही काळजी करू नका, त्यांना लवकरच पैसे मिळतील. अगं पण दिवाकर, मी एकदा म्हटलं की तुमचा विश्वास नाही का बसत? तुम्ही एक काम करा, लगेच अरुणरावांना फोन करा आणि त्यांना म्हणावं की लवकरच पैसे पाठवतो म्हणून. जा ना, फोन करा. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतं ना, ते तरी जाईल. मेघना, यू आर ग्रेट. जा आता फोन करा. मुक्ता, मुक्ता, कोण आहे? मुक्ता, राकेश, सागर आता नाहीये. म्हणूनच तर मी आलोय. आ? नाही, आय मीन मुक्ता, माझं तुझ्याकडेच काम होतं. माझ्याकडे काय काम होतं? मुक्ता, आय मीन मला कसं सांगू खरंच कळत नाहीये.
मुक्ता गेले काही दिवस मी खूप विचित्र वागतोय आणि त्याचा तुम्हा दोघांना खूप त्रास होतोय. मला कळतंय ग. म्हणूनच मी तुला सॉरी म्हणायला हवं. मुक्ता, आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सागर बाबा, बरं झालं तुम्ही आलात. विदुलाला खूप ताप आहे. तुमची आठवण काढते सारखी. एकदा भेटून या ना. ठीक आहे, मी जातो तिकडे. विदुलापाशी कोणच नाहीये. नाही, मुक्ता तर होत्या ना. आत्ता रूम मध्ये गेले. कोणाच ठाऊक कशाला गेले, पण तुम्ही जाता ना. मुक्ता, आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला कळत नाहीये सागरला कसं सांगावं, म्हणून मी तुझ्याकडे आलो. मुक्ता, म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतो, तू प्लीज सांगशील सागरला? सांगशील? हो, तू नको काळजी करू राकेश, मी सागरला सांगेन ना. नक्की? हो, नक्की. प्रॉमिस? प्रॉमिस. नाही, दे प्रॉमिस. थँक्स मुक्ता. मुक्ता, मला खरंच कळत नाहीये. राकेश, येतो मी. हा इथे का आला होता? ऍक्च्युली सागर, सागर, अरे ऐकून घे ना सागर. सागर प्लीज. सागर, फ्रेंड, फ्रेंड, मला नाही रे जायचं हॉस्टेलला. मला नाही जायचं. हे दे तिला. आई, आई, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आई प्लीज, विदुलाला इथेच राहू दे. हे बाई, तू आतापर्यंत माझे सगळे हट्ट पुरवलेस. हा शेवटचा हट्ट, प्लीज. आई वडिलांनी मुलांचे लाड करायचे, त्यांचं मन जाणून घ्यायचं. मुलांनी आई वडिलांचं मन जाणून घ्यायचा प्रयत्नच करायचा नाही का? आई, मला कळतंय तुला काय वाटतंय ते, पण विदुलाशी तुझं हे असं वागणं मला खरंच नाही पटत. सागर, तुला असं वाटतं की मी हिच्याशी वाईट वागते, सावत्रपणाने वागते.
पण माझं दुर्भाग्य ज्या बाईच्या वाट्याला आलंय ना, तीच खऱ्या अर्थाने मला समजून घेऊ शकेल. आपली आई या घरात कधीच सुखाने राहू नये असं जर तुला वाटत असेल ना, तर तू ठेव हिला इथे. राहू दे तिला इथे कायमच. आई, दिदूला मम्मा, माझ्या 3 क्रेडिट कार्ड्स पैकी 2 बंद का केलेत? सगळ्या खर्चांवर नियंत्रण ठेवायचंय असं डॅडनी सांगितलेलं आहे. किचन पासून सगळीकडे कात्री मारलेली आहे. ज्योतीची 2 कार्ड्स बंद आहेत, तुझीही बंद आहेत. तुम्हीच आम्हाला या सवयी लावल्यात ना. सवयी बदलायला हव्या. उद्या लग्न झाल्यावर सासरी गेल्यानंतर तिकडे इकडच्या घरासारखं वागता येणार नाही. ज्योतीला तर नाहीच नाही. तिकडे मानसारख्या कडक शिस्तीच्या बाई आहेत, तर तुला जरा जपूनच राहायला लागेल. मम्मा 1 मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे मी क्रेडिट कार्ड्स वापरतच नाही. आणि तू असं गृहीत धरू नकोस की मी सरदेसाईंच्या घरीच लग्न करून जाणार आहे. म्हणजे राकेशशी लग्न करायचं का नाही यावर मी विचार करते. अगं पण मम्मा प्लीज, राकेशचा विषय पुन्हा माझ्याकडे काढू नकोस. मला विचार करायला जरा वेळ दे. माझं काही ठरलं तर मी सांगेन, आपण होऊन सांगेन. प्लीज. हॅलो. हॅलो शालिनी वहिनी, निकिता बोलतेय. हा, ज्योतीची आई. हां बोला, काय म्हणताय? वहिनी, मला प्लीज आहो जाऊ म्हणू नका हो. मेघनाची मैत्रीण आहे मी. मला अगं तुगच करा, अगदी हक्काने. बर, प्रयत्न करते. वहिनी, फोन मुद्दामूनच केलाय. म्हणजे बघा ना, ज्योती आणि राकेशचं लग्न काही ना काही कारणाने लांबणीवरच चाललंय ना. हो, खरं म्हणजे माझ्याही ते लक्षात आलं होतं. मी बोलून बघू का मानशी? हा, तुम्ही मानशी बोलाच, पण त्याच्या आधी जरा ज्योतिषी बोलाल का प्लीज? ज्योतिषी? काय बोलायचं? हो, म्हणजे बघा ना, ती म्हणतेय की मी राकेशशी लग्न करीन की नाही आता जरा शंकाच आहे. अगो बाई, म्हणजे काय? बघा ना, दोघांचं इतकं छान जमलं होतं, दोघे अगदी खुशीत होते. पण लग्नाला उशीर होतोय म्हणून की काय, ज्योती हल्ली खूप नाराज असते, कसला तरी विचार करत असते. तुम्ही तिच्याशी बोललात तर तुमचं ऐकेल होती. तुम्ही नका काळजी करू, मी बोलते तिच्याशी. बरं, मग ठेवू फोन मी? बाय. सागर, सागर प्लीज माझं ऐक ना. कालपासून तुला सांगायचा प्रयत्न करते. हे बघ सागर, तुला जे वाटतंय तसं काहीही झालेलं नाहीये. प्लीज बिलीव्ह. काल विदुलाला खूप ताप आला होता, म्हणून मी तिच्या शेजारीच बसलेले.
तुझा डोळा लागला म्हणून मी बाहेर आले आणि तुझीच वाट बघत होते. तेवढ्यात तिकडे राकेश आला. सागर तो सॉरी बोलायला आला होता. सध्या तो ज्या प्रकारे विचित्र वागतोय त्याबद्दल त्याला आपली म्हणजे तुझी आणि माझी माफी मागायची होती. पण तुला कसं सांगणार म्हणून तो मला सॉरी बोलला. मला रिक्वेस्ट केली की मी तुलाही तसं सांगावं. आणि सागर त्याला माझ्याकडून तसं प्रॉमिस हवं होतं. मुक्ता, मला कळत नाहीये तू एवढं एक्सप्लेनेशन का देतेस. त्याची काहीच गरज नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मग काल माझ्याशी न बोलता निघून का गेलास तू? अगं, विदुराला बरं नाहीये. मी पण खूप टेन्शन मध्ये होतो ग. पण आय एम सॉरी. मी असं जायला नको होतं. खरं बोलतोयस ना सागर? माझ्यावर चिडला नाहीयेस ना? अजिबात नाही. बरं, संध्याकाळी आपण गोवर्धन काकांना भेटायला जाऊया हॉस्पिटलमध्ये. तू तयार राहा. तर येऊ मी? ओके. नसते विचार करू नकोस. काळजी घे. नमस्कार वहिनी. अरुणराव, मेघना बोलते. मी आत्ताच पैसे पाठवले तुमच्याकडे. गुड, व्हेरी गुड. बरं वहिनी, कॅशच पाठवताय ना? हो, कॅशच पाठवले. म्हणजे माझेच पैसे आहेत, तुम्ही काही काळजी करू नका. ठीक आहे. पण अरुणराव, मी काय म्हणते, आता आमचं काम लवकर होईल ना? ऑफकोर्स ऑफकोर्स. एकदा का हे पैसे जमा झाले की तुमचे पैसे तुम्हाला भरभक्कम व्याजासकट परत मिळतील. आय प्रॉमिस. तुमचं काम मी नक्की करतो. बरं वहिनी, ज्योती आणि राकेशच्या लग्नाची तारीख आता लवकरात लवकर ठरवायला हवी. अरुणराव, काय ना, आमचा राकेश आहे ना, त्याची मनस्थिती ठीक नाहीये. मी थोडं बोलते त्याच्याशी आणि तुम्हाला कळवते. नाही, कसं आहे वहिनी, एका ज्योतिषाने मला सांगितलंय राकेश आणि ज्योतीचं लग्न सरदेसाई आणि गडकरी दोन्ही फॅमिलीज करता अतिशय लाभदायक ठरणार आहे. हो अरुणराव, मी बोलते राकेशशी. मी त्याला कन्व्हिन्स करते. ठीक आहे? हा, आय एम शुअर तुम्ही नक्कीच हे करू शकाल. बरं, ठेवू फोन? हो, बाय.
आहे